लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया शाखा सावनेर पिंपळ्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित प्रामुख्याने राष्ट्रीय कोषाध्यक्ष आमच्या भगिनी श्वेताताई प्रदर्शन केलं असे आमचे पुरुषोत्तमरावजी डांगोरे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष कुरेकर पाटील, या आमच्या विदर्भाचे अध्यक्ष प्रशांतजी गुलांडे, विदर्भाच्या आमच्या महिला अध्यक्ष प्रेमिलाताई वाकोडे, आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष जयश्रीताई, विदर्भाच्या उपाध्यक्ष आमच्या शेंडेताई, उपस्थित अमरावतीतून आलेल्या आमच्या रंजनाताई, राष्ट्रीय सदस्य आमच्या अरुणाताई डहाके, सर्वांचे नाव घेत आहे, वेळ कमी आहे. सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, महासचिव, सर्व लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्रीय, विदर्भ, जिल्हा, शहर, सर्व उपस्थित सर्व कलाकार बंधू आणि भगिनींनो, आपले 5 मिनिट ऐकण्याची मनस्थिती आहे का? आहे का? हो म्हणा ना, जोरात बोला. तुमची असेल तर मी 5 मिनिट बोलतो, कारण अध्यक्षाचं भाषण शेवट राहते आणि त्या शेवटच्या भाषणापर्यंत ऐकणारे पूर्ण कोल्हाप होऊन जाते. दोष तुमचा नाही, आमचाही आहे. आम्ही कितीही स्वागत कमी म्हटलं तरी त्या स्वागताची वेळ तेवढीच झाली जे केळवतला झाली होती. आपण थोडं या ठिकाणी अनेक मार्गदर्शन या ठिकाणी झाले आणि प्रत्येकाने महापुरुषांच्या विचारावर बोलले, संतांच्या विचारावर बोलले. तुम्ही बोलू नका हे लक्षात ठेवा. इथं टाचणी जरी पडली तरी मला आवाज येते. कोण्याही कोपऱ्याला तुम्ही बोलला तरी मी समजतो कोण का करून राहिला, म्हणून तुम्ही बोलवा तसांतर मी बोलतो. भारत भारत माता की जय. पुन्हा एकदा हो द्या, भारत माता की जय. आता ठीक आहे. आता मला एवढं सांगा, ज्या महिला आई बहिणी एवढ्या तळमळतेने या ठिकाणी आल्या, या कार्यक्रमाचं आयोजन प्रेमिलाताई पाटील आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम आणि या टीमला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या विदर्भाच्या महासचिव पद्माताई मुसळे, या सर्वांच्या सुरुवातीला मी खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी यांनी सांगितलं की लोककला सेवा मंडळाचा नेमका विचार काय आणि आपण कशासाठी या ठिकाणी येतो. तुम्हाला सांगतो की आमच्या ज्या आया बहिणी आहे त्या अंधश्रद्धेला जास्त बळी पडणाऱ्यांची जी टक्केवारी आहे ते महिलांची आहे. आता अंधश्रद्धा आणि श्रद्धा म्हणजे काय, तर कला, प्रज्ञा, करुणा, दया हे जर काही शिकवत असेल तर ते कला शिकवते. कला माणसाला बुद्धिमत्तेची शिकवणूक देते. कला ही माणसाला एकमेकावर प्रेम करणं शिकवते. कला ही समानतेची वागणूक द्यायला शिकवते आणि म्हणून कलेसारखा मोठा धर्म या जगामध्ये नाही. कला हा वास्तविक धर्म आहे. कला मानवी जीवनाची तत्व प्रणाली आहे आणि म्हणून ज्या महापुरुषांनी या समाजाला, या देशाला आणि जगाला जगणं शिकवलं, त्या महापुरुषाच्या खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांचे वारस होण्यापेक्षा त्या महापुरुषांच्या विचाराचे वारस आपण झालं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारस. वर्षानुवर्ष जो समाज विषमतेच्या गुलामगिरी होती होता आणि विषमतेच्या गुलामगिरीतून त्या समाजाला बाहेर काढण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं असं ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी केले.
यांच्या विचारावर आपण काम करतो का? अनेक आपण कशावर काम करतो? एखादा पंडित किंवा एखादा साधू खोटे आश्वासन देऊन खोट्या प्रकारचे विचार सांगून हजारो लाखो महिला पुरुषांना गोळा करून हजारो लाखो रुपयाची प्रॉपर्टी तयार करतो आणि समाजाला काही देत नाही, निव्वळ चुकीचं मार्गदर्शन करून जातो. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो का एज्युकेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेव्हलपमेंट. शिक्षणाचा हा संबंध सीधा विकासासोबत आहे. पिढ्यानुपिढ्या आपले परिवारातील लोक पिढ्यानुपिढ्या पूजा अर्चना धार्मिक विधीच करत राहिले, परंतु कुठल्याही प्रकारचा शिक्षणावर भर दिला नाही. आणि म्हणून मी या तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने आपण शिक्षणावर भर दिला पाहिजे. शिक्षणावर भर देण्याचं काम कलेतूनही या ठिकाणी आम्ही लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतो. ज्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही, जे आम्हाला दिसत नाही, जे काल्पनिक आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवायला लावणे म्हणजे अंधश्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे काय? जे शाश्वत आहे, जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेवायला लावणे म्हणजे ते श्रद्धा आहे. माणसाला श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो की माणसासाठी धर्म नाही, पण धर्म हा माणसाकरता